मॅडम प्लीज तुम्ही आत या ना. एक मिनिट काय चाललंय काय आणि काल काय घडलं ते कोणीतरी मला सांगेल का? खरंच सई आम्हाला काहीच कळत नाहीये. आम्हाला जरा नीट सांग काय सुरू आहे हे सगळं. हो सांगते सगळं काही सांगते. काल जेव्हा देवांशनी मला बाहेर भेटायला बोलवलं तेव्हा तिथे विक्रमही आला होता. विक्रम? हो बाबा, विक्रमनेच देवांशवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. काल जेव्हा आम्ही देवांश आणि गेल्या काही दिवसात आपल्या घरावर खूप संकट येत आहे. देवांश किडनॅप झाले होते. भैरवी मॅडमना पण घर सोडून जावं लागलं. आम्ही अलिबागला गेलो होतो तेव्हा आमच्यावर हल्ला झाला आणि या सगळ्या मागे दुसरं तिसरं कोणी नव्हतं तर फक्त विक्रम होता. पण आपण मात्र फक्त भैरवी मॅडमना दोष देत राहील. त्यांना आपण त्यांची बाजू मांडायची संधीच दिली नाही. आणि जेव्हा मला कळलं की या सगळ्या मागे विक्रमचा हात आहे तेव्हा माझ्याकडे त्याच्या विरोधात एकही पुरावा नव्हता. म्हणून मला त्याच्याशी मैत्रीचं नाटक करावं लागलं. मला माहिती आहे तुमच्याशी खोटं बोललीये. काही ना काही कारण काढून विक्रमला भेटत राहिले पण माझ्याकडे दुसरा काही पर्यायच नव्हता. आणि जर थोडी जरी भणक त्याला लागली असती ना तर मला त्याच्या विरोधात एकही पुरावा गोळा करता आला नसता आणि त्याच्याकडून सत्य वधवून घेताच आलं नसतं. हे सगळं मला माहित होतं तेव्हा. काय? ती जेव्हा जेव्हा त्या विक्रमला भेटायला जात असते तेव्हा मला सांगून जायची ती. म्हणजे तुला पण आधीपासूनच सगळं माहिती होतं? वाव, याचा अर्थ तुम्ही दोघींनी ठरवून माझ्यापासून हे सगळं लपवलंय. या सईचा ड्रामा संपतच नाहीये. एकतर स्वतःच मला इथे बोलावून घेतलं आणि आता दारात उभं केलंय. सतत मी किती महान आहे, फॅमिलीसाठी किती रिस्क घेते, त्याग करते, हेच दाखवून द्यायचं असतं हिला. आणि हे सगळे मूर्ख तिच्या म्हणण्यात येतात नेहमीप्रमाणे. नाही रे बाळा, अरे सई एकटी पडली होती म्हणून तिने मला विश्वासात घेतलं. अरे मला का नाही वाटलं तुम्हाला विश्वासात घ्यावं? मग का नाही वाटलं? देवांश तसं नाहीये. मी येऊ का? मला ना खूप महत्वाची काम आहे. एक मिनिट भैरवी मॅडम. एकच मिनिट, मला तुम्हा सगळ्यांना काहीतरी दाखवायचं. प्लीज एक मिनिट मॅडम. अगं सई, काय काय नाही केलं मी तुझ्यासाठी? काय काय नाही केलं सई तुझ्यासाठी? तुझ्यासाठी मी या देवांशला किडनॅप केलं. तेव्हाच मी याला मारणार होतो पण तू मध्ये आलीस. अलिबागला सुद्धा मी याला संपवणार होतो
किती ग सई, किती किती तुझ्या कलेला घेऊ मी, किती मी तुला घाबरवलं, तू नाही ऐकलंस. या देवांशला मारण्याची धमकी दिली, तू नाही ऐकलंस सई. देवांश, तुम्हाला माझा राग येणं स्वाभाविक आहे. तुम्ही माझ्यावर चिडा, ओरडा, मला हवं तर भांडणही करा माझ्याशी. पण आता मॅडम दारात उभ्या आहेत ना. तुम्हाला वाटलं होतं ना या सगळ्या प्रकरणामागे भैरवी मॅडमचा हात आहे. पण आता त्या निर्दोष आहेत हे सिद्ध झालंय. मग तरी त्यांनी शिक्षा का भोगायची? विक्रम जे काही वागलाय त्यामुळे भैरवी मॅडमना घर सोडून जावं लागलं. आणि या सगळ्या प्रकरणात विक्रमचा जेवढा दोष आहे ना त्यापेक्षा कितीतरी जास्त आपला दोष आहे. आपण चुकीचं वागलोय. कारण आपण काय केलं? आपण आपल्या माणसावर अविश्वास दाखवला. कुठलीही शहानिशा न करता आपण भैरवी मॅडमना दोषी ठरवून मोकळे झालो. आपलं खूप चुकलंय देवांश. आपण असं वागायला नको होतं. भैरवी मॅडमची काहीही चूक नसताना त्यांना हे घर सोडून जावं लागलं. तुमचा रोष पत्करावा लागला. खरं तर आपण मॅडमचे गुन्हेगार आहोत. आपल्याला सगळं सत्य कळल्यानंतरही आपण आपली चूक सुधारायला हवी ना. आपण मॅडमला मानाने त्यांच्या घरात परत बोलवायला हवं. मॅडम प्लीज या ना घरात. सई अगदी खरं बोलते. या घरासाठी, आपल्या कुटुंबासाठी तुम्ही आजपर्यंत खूप कष्ट खाल्लेत. तुम्ही आहात म्हणून हे घर आहे. देवांचं चुकलं ताई. त्याच्या वतीने आम्ही सगळे तुमची माफी मागतो. माझ्या हातून फार मोठी चूक झाली. पण आता जे काही